स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. काही वेळेला ना माणसाला स्वतःच्याच वागण्याचं नवल वाटतं. म्हणजे आपण जे काही करतोय ते बरोबर आहे की चूक आहे हे ठरवण्याआधीच आपली पावलं पडलेली असतात. आणि मग नंतर निवांत बसल्यावर जाणवतं की हे असं का झालं असेल. कदाचित आपल्या आतलं जे द्वंद्व असतं तेच आपल्याला शांत बसू देत नाही. मला आठवतंय, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मनात खूप घालमेल चालली होती की नक्की काय करायचंय. समोर रस्ता दिसत होता, पण त्यावर चालण्याची हिंमत होत नव्हती. कारण भीती वाटते माणसाला नवीन काहीतरी करायची किंवा जुनं सगळं सोडून द्यायची. भीती ही कायम आपल्या सोबतच असते. म्हणून तुमच्या सोबतही अशी भीती असते का, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. मित्रांनो, आपण म्हणतो की मी खूप धाडसी आहे, मला कशाची पर्वा नाही. पण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा खरं रूप बाहेर येतं. आणि यात काही वाईट नाहीये, कारण शेवटी आपण माणूस आहोत. चुका करणं, घाबरणं, गोंधळून जाणं आणि हे सगळं आपल्या स्वभावातच असतं. बरं, गंमत म्हणजे आपण इतरांना सगळे सल्ले द्यायला खूप पटाईत असतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय आणि त्यांनी ते कसं सुधारावं हे सांगणं आपल्याला खूप सोपं वाटतं. पण जेव्हा तीच वेळ आपल्यावर येते ना, तेव्हा शब्द सुचत नाहीत. मग असं वाटतं की कुणीतरी यावं, हात धरावा आणि सांगावं की वेड्या, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. पण प्रत्यक्ष आयुष्य असं सांगणार कुणी असेलच असं नाही. म्हणून मग आपण त्या शक्तीकडे वळतो, त्या विश्वाकडे वळतो, ज्याला आपण स्वामी म्हणतो किंवा दुसरं काही नाव देऊ. पण तो एक आधार असतो जो आपल्याला आतून सांगत असतो की तू एकटा नाहीयेस. मनात विचार येतो की आपण इतकी धावपळ का करतोय, काय मिळवायचंय नक्की, पैसा, प्रसिद्धी की अजून काय. कारण हे सगळं मिळूनही जर रात्री शांत झोप लागत नसेल ना, तर त्या मिळवण्याला काय अर्थ आहे, हा प्रश्न मला नेहमी पडतो. कधी कधी तर असं वाटतं की आयुष्य म्हणजे एक कोलाज आहे, विस्कळीत तुकड्यांचं. आपण फक्त ते तुकडे जोडण्याचा प्रयत्न करतोय, पण ते जोडता जोडता आपण स्वतःलाच हरवून बसतो की काय, अशी भीती वाटते. लोकांच्या अपेक्षांचं ओझं वाहून नेणं हे सगळ्यात कठीण काम आहे. कारण आपण त्यांच्यासाठी जगतोय की स्वतःसाठी हेच कळत नाही. आणि जेव्हा कळतं की तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असतो. मला वाटतं प्रत्येक माणसाने दिवसातला थोडा वेळ तरी स्वतःलाही काढलाच पाहिजे. आरशात बघून स्वतःशी संवाद साधला पाहिजे आणि विचारलं पाहिजे की तू खुश आहेस का. जर उत्तर नाही आलं, तर मग विचार करण्याची गरज आहे की आपण कुठे चुकत आहोत. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीतून जो आनंद मिळतो ना, तो मोठ्या यशातून कधीच मिळत नाही. जसं की एखाद्या जुन्या मित्राचा अचानक आलेला फोन किंवा पाऊस पडल्यावर मातीचा येणारा तो सुगंध, हे सगळं आपल्याला आठवण करून देतं असतं की जगणं अजून बाकी आहे. आपण उगीच भविष्याची चिंता करत बसतो, उद्या काय होईल याचा विचार करून आजचा दिवस खराब करतो. पण खरं तर उद्या कुणी पाहिलाय, जे आहे ते आज आहे, या क्षणात आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे सबुरी, संयम ठेवणं. आणि आजकालच्या काळात खूप कठीण झालंय, कारण आपल्याला सगळं लगेच पाहिजे असतं. एका क्लिकवर सगळं जग आपल्या हातात येतंय. मग यश का नाही, हा अट्टहास आपल्याला वैफल्य देतोय. मला जेव्हा खूप अस्वस्थ वाटतं ना, तेव्हा मी फक्त एक शांत बसून राहतो, काही न करता. फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष देतो. आणि मग हळूहळू जाणवतं की बाहेरचं वादळ शांत झालं नाहीये, पण माझ्या आतलं वादळ मात्र शमलंय. तुम्हाला काय वाटतं, आयुष्यात सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडणं खरंच शक्य आहे का, की जे घडतंय त्याला स्वीकारणं हे जास्त शहाणपणाचं आहे? हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आपण ना नात्यांच्या बाबतीत खूप गुंतागुंतीचे झालो आहोत. अपेक्षांचा डोंगर इतका वाढलाय की त्याखाली प्रेम दबून गेलंय. आपण समोरच्या व्यक्तीला हाय तसं स्वीकारण्यापेक्षा ती कशी असायला हवी होती याचा जास्त विचार करत असतो. आणि मग तिथूनच संघर्षाला सुरुवात होते, मन दुखी होते. आणि मग आपण म्हणतो की जग खूप वाईट आहे. पण जग वाईट नसतं, आपली बघण्याची दृष्टी कदाचित थोडी धूसर झालेली असते. मला खूप वेळा प्रश्न पडतो की आपण इतके स्वार्थी का झालो आहोत, प्रत्येक गोष्टीत आपला फायदा काय होतो आणि हाय हे बघल्याशिवाय आपण पाऊल उचलत नाही. पण कधीतरी निस्वार्थपणे कुणाचाही साठी तरी काहीतरी करणं, यातला जो आनंद आहे ना, तो कशातच नाहीये. रस्त्यावरच्या एखाद्या गरजूला छोटीशी मदत केली तरी जे समाधान मिळतं ना, ते एखाद्या मोठ्या मॉलमध्ये शॉपिंग करूतही मिळत नाही. आणि हे अनुभव पाहण्यासारखा आहे. आपली संस्कृती, आपले संस्कार आपल्याला हे शिकवतात की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. पण आपण आपल्याच दुःखाचे प्रदर्शन मांडण्यात इतके मग्न आहोत की दुसऱ्याकडे बघायला आपल्याला नक्की वेळच नाही. कधी कधी वाटतं की सगळी यंत्रणा, हे तंत्रज्ञान आपल्याला माणसांपासून दूर नेतंय का. आपण स्क्रीनवर तर खूप वेळ घालवतो,
पण प्रत्यक्ष भेटल्यावर बोलायला आपल्याकडे शब्द नसतात. हे सगळं बदलणं आपल्याच हातात आहे. थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून जर आपण आपल्या घरातल्या माणसांशी मन मोकळं बोललो तर कितीतरी प्रश्न सुटतील. मला स्वतःलाही हे नेहमी जमतं असं नाही. मी सुद्धा याचा समाजाचा भाग आहे. माझ्याकडूनही त्यात चुका होतात, ज्या इतरांकडून होतात. पण त्या मान्य करणं हाच सुधाराचा पहिला टप्पा आहे असं मला वाटतं. आपण देवाकडे जेव्हा जातो तेव्हा फक्त मागायला जातो का? कधीतरी फक्त आभार मानायला सुद्धा जायला हवं. जे दिलंय त्याबद्दल धन्यवाद म्हणायला हवं. कारण आपल्याकडे जे आहे ते अनेकांसाठी स्वप्न असतं, हे आपण विसरतो. आपल्याकडे घर आहे, जेवण आहे, धडधाकड शरीर आहे. ही काय कमी गोष्ट आहे? पण नाही, आपल्याला अजून पाहिजे असतं. आणि ही अजूनची हाव आहे ना, ती आपल्याला कधीच तृप्त होऊ देत नाही. आयुष्यातले चढ उतार हे तर येणारच. जसं समुद्रामध्ये लाटा येतात, लाटा आली की आपण घाबरतो, पण तीच लाट जेव्हा ओसरते ना तेव्हा समुद्र पुन्हा शांत होतो. आपलं आयुष्यही तसंच आहे. संकट येतात आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी. पण आपण त्या संकटांना घाणेरड्या नजरेने बघतो. मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या संकटात होतो. वाटलं होतं आता सगळं काही संपणार आहे, आता काहीच उरणार नाही. पण त्याच वेळी कुठून तरी एक नवीन उमेद मिळाली आणि मी त्यातून बाहेर पडलो. तेव्हा मला जाणवलं की संकट ही अंतिम नसून ती एका नवीन सुरुवातीची संधी असतात. आपण आपल्या आयुष्याचे लेखक स्वतः आहोत. आपली कथा आपणच लिहायची आहे. मग ती रडकी का असावी? ती संघर्षाची असली तरी चालेल, पण ती प्रेरणादायी असावी असं मला वाटतं. लोक काय म्हणतील हा विचार करणं जर आपण थांबवलं तर आपण अर्ध्याहून अधिक टेन्शनमधून मुक्त होऊ. कारण लोकांचं कामच आहे बोलणं, आणि तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट, ते बोलणारच. त्यामुळे तुमच्या स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहून जगणं हे सगळ्यात जास्त मोठं धाडस आहे. कधी कधी खूप संकट आणि खूप एकटं वाटतं. गर्दीत असूनही आपण कोणाचे नाही आहोत असं वाटायला लागतं. अशा वेळी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघितलं की तिथे एक शांतता सापडते. ती शांतता म्हणजे आपला खरा स्वभाव आहे. आपण बाहेरच्या गोंधळात इतके अडकलो आहोत ना की त्या शांततेचा अनुभवच घेता येत नाही. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काहीतरी सोडावं लागतं. लहानपण जातं, तारुण्य जातं, मित्र बदलतात, जागा बदलतात. पण या बदलांना स्वीकारणं हे जीवनाचं नाव आहे. आपण बदलाला घाबरतो कारण आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या चौकटीत राहायची सवय झाली आहे. पण चौकटीतून बाहेर पडल्याशिवाय नवीन क्षितिज दिसणार नाहीत. स्वामी समर्थांचं वाक्य आठवतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर तो एक प्रचंड मोठा विश्वास आहे, आणि जो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत उभं राहण्याची ताकद देतो. जेव्हा आपण म्हणतो की कोणीतरी माझ्या सोबत, आणि तेव्हाच आपलं अर्ध दुःख हे तिथेच संपतं. मला नेहमी वाटतं की भक्ती म्हणजे काय? फक्त हार फुल चढवणं म्हणजे भक्ती का? तर नाही. भक्ती म्हणजे समर्पण. स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून त्या शक्तीसमोर नतमस्तक होणं. जोपर्यंत आपल्याला मी पण आहे तोपर्यंत आपल्याला त्या परम सत्याचा अनुभव येणार नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःला इतकं विसरलो आहोत की आपल्याला काय हवंय हेच विसरलोय. समाजाच्या व्याख्येत फिट बसण्यासाठी आपण स्वतःचा चेहरा बदलत राहतो. पण कधीतरी तो मुखवटा उतरून बघा, स्वतःची ओळख करून बघा. जग खूप सुंदर आहे, फक्त ते बघण्यासाठी लागणारी नजर आपल्याकडे हवी. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर जे वाटतं ते एसी रूम मध्ये बसून कधीच वाटणार नाही. झाडं, फुलं, पक्षी हे आपल्याला जगायचं कसं शिकवतात, आणि ते उद्याची चिंता करत नाहीत. ते आजच्या आनंदात जगतात. आपण मात्र भविष्याच्या काळजीत आजचा सूर्यास्त पाहायचा विसरून जातो. कधीतरी शांतपणे बसून जुन्या आठवणींना उजाळा द्या. त्यातून मिळणारी ऊर्जा आपल्याला पुढच्या प्रवासासाठी तयार करते. आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे काहीतरी कारण असतं असं मानून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला त्रास कमी होईल. आपण जेव्हा म्हणतो की का माझ्या सोबतच असं का, तेव्हा आपण स्वतःला बळी समजतो. पण त्याऐवजी यातून मी काय शिकलो हा विचार केला तर आपण विजेते ठरतो. आणि मला माझ्या आयुष्यात अनेकदा अपयश आलं. प्रत्येक वेळी वाटलं की आता पुन्हा उभं राहणं शक्य नाही. पण प्रत्येक वेळी एक नवीन दिशा मिळाली. आयुष्यात कोणीच पूर्ण नसतं. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी उणिवा असतातच. त्या उणिवांचं स्वतःला स्वीकारणं हेच खरं प्रेम आहे. आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो की जगावर प्रेम करणं सोपं जातं. आपण स्वतःचे सगळ्यात मोठे शत्रू असतो, आणि कारण आपण स्वतःला सगळ्यात जास्त जज करत असतो. दुसऱ्याने आपल्याला नावं ठेवले की राग येतो, पण आपण स्वतःला दिवसातून किती वेळा नावं ठेवतो याचा विचार केलाय का? ही नकारात्मक आपल्याला आतून पोखरत असते. त्यामुळे सकारात्मक राहणं ही काळाची गरज आहे. जगात खूप दुःख आहे, पण त्या दुःखातही सुखाचे काही कण शोधणं हीच कला आहे. एखाद्या लहान मुलाचं हास्य बघितलं की माणसाचं सगळं टेन्शन पळून जातं, कारण त्या हास्यात निरागसता आहे आणि कोणतंही कपट नसतं. आपणही कधीतरी
तसंच निरागस व्हायला हवं. आयुष्यात खेळासारखं नक्कीच बघायला हवं. आणि हार जीत तर होतच राहतील, पण खेळणं महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातला असा कोणता क्षण आठवतोय ज्याने तुमचं आयुष्य बदललाय, ते नक्की सांगा. कधी कधी एका छोट्याशा घटनेमुळे आपल्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलते. मला वाटतं आपण माणसांनी एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची आपली एक लढाई सुरू असते जी आपल्याला माहिती नसते. त्यामुळे कुणाबद्दलही मत बनवण्याआधी विचार केलेला बरा. संकटात सापडलेल्या माणसाला उपदेश करण्यापेक्षा त्याला फक्त साथ देणं जास्त महत्वाचं असतं. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे त्यांनी फक्त त्यांच्या उपस्थितीने लोकांची दुःख दूर केली आहे. याचा अर्थ असा की तुमचं असणं हेच कोणासाठी तरी आधार असू शकतं. आपण शब्द खूप वापरतो, पण कृती मात्र कमी पडते. शब्दांपेक्षा मौन जास्त बोलकं असतं असं म्हणतात, आणि ते खरं आहे. काही गोष्टी सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते, फक्त एक नजर किंवा एक स्पर्श पुरेसा असतो. आयुष्याच्या या प्रवासात आपण प्रवासी आहोत. आपल्याला आपली सीट बुक करायची घाई असते, पण प्रवास एन्जॉय करायला विसरतो. स्टेशन तर येणारच आहे, पण त्या प्रवासातल्या दृश्यांचा आनंद घेणं हे आपल्या हातात आहे. आपण खूप तक्रारी करतो, देवाने हे दिलं नाही, ते दिलं नाही, पण जे दिलंय त्याचा वापर आपण योग्य प्रकारे करतोय का हे पाहिलं पाहिजे. आपल्याकडे असलेली बुद्धी, कौशल्य याचा उपयोग कोणाचं तरी भलं करण्यासाठी केला तरच त्याचं सार्थक होईल. मला वाटतं की आयुष्य हे खूप छोटं आहे, आणि द्वेष करण्यात, भांडण्यात, करण्यात आणि हे वाया घालू नये. कोणाबद्दल राग मनात धरून ठेवण्यापेक्षा त्याला माफ करून मोकळं होणं हे स्वतःसाठी चांगलं असतं. नाहीतर मग तेच विचार आपल्या मनात फिरत असतात. माफ करणं म्हणजे समोरच्याने जे केलं ते बरोबर आहे असं म्हणणं नाही, तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ न देणं आहे. आपण आपल्या मनाचे दरवाजे जर उघडे ठेवले तर नवीन विचार येतील, नवीन प्रकाश येईल. जुन्या विचारांच्या साखळदंडात अडकून राहिलो तर प्रगती होणार नाही. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला याच बंधनातून मुक्त व्हायला शिकवतात. ते म्हणतात, आत्मा आणि विद्वी म्हणजे स्वतःला ओळखा. आपण बाहेर खूप शोधतो, पण जे आहे ते आतच आहे, आणि आपल्या आतच आहे हे आपण पूर्णपणे विसरत असतो. हे तुम्ही विसरू नका. आणि हा शोध घेणं हेच मानवी जीवनाचं ध्येय असायला हवं. मला माहिती नाही मी जे बोलतोय ते तुम्हाला किती पटतंय, पण हे माझे प्रामाणिक अनुभव आहेत. यात कोणताही खोटेपणा नाहीये. मला फक्त असं वाटलं की आज तुमच्याशी बोलावं, मनातलं शेअर करावं. आपण सगळेच एकाच नौकेत आहोत. सगळ्यांच्या समस्या सारख्याच असतात, फक्त स्वरूप वेगळं असतं. त्यामुळे एकमेकांना मदत करणं, एकमेकांचा आधार बनणं हेच आपलं कर्तव्य आहे. स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा जर तुम्हाला वाटत असेल की हा विचार बरोबर आहे. कधी कधी असं वाटतं की ही दुनिया एक रंगमंच आहे आणि आपण सगळे कलाकार आहोत, पण आपण आपली भूमिका इतकी गंभीरपणे घेतो की आपण विसरून जातो की हे फक्त नाटक आहे. पडदा पडल्यावर सगळं काही सारखंच असणार आहे. त्यामुळे जिवंत असताना जेवढं चांगलं जगता येईल तेवढा जास्त आनंद वाटता येईल ना, तेवढा जास्त वाटावा. कुणाला तरी मदत करा, कुणाला तरी चेहऱ्यावरून हसू आणा. बघा तुम्हाला किती छान वाटेल. आयुष्यात शिस्त महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर थोडी मस्ती, थोडा वेडेपणाही हवा. नाहीतर आयुष्य कंटाळवाणं होईल. आपण खूप मॅच्युअर राहायचा प्रयत्न करतो, पण आपल्यातलं ते लहान मूल जिवंत ठेवणं जास्त गरजेचं आहे. मला आजही पावसाच्या पाण्यात कागदी होड्या सोडायला आवडतं. काही लोक हसतील, पण मला त्यात जो आनंद मिळतो तो कशातच नाहीये. तुम्ही सुद्धा अशा काही गोष्टी करत जा ज्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळेल. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार सोडून द्या, आणि आपल्या आयुष्याची दोरी त्या विधात्याच्या हातात आहे. तो जसं नाचवेल ना तसं आपण नाचतोय, पण त्या नाचातही एक लय असायला हवी, एक डौल असायला हवा. जीवनाचं संगीत ऐकायला शिका. ते प्रत्येक क्षणी वाजवत असतं. फक्त आपण आपले कान बंद करून बसलो आहोत. निसर्ग आपल्याला खूप काही देतो, पण आपण फक्त घ्यायचं जाणतो, द्यायचं नाही. झाडं आपल्याला सावली देतात, फळं देतात, पण आपण त्यांना काय देतो? फक्त तोडतो. ही वृत्ती बदलली पाहिजे. कृतज्ञता असणं हे खूप महत्वाचं आहे, आणि ज्या माणसाकडे कृतज्ञता आहे तो कधीच दुःखी राहू शकत नाही. प्रत्येक लहान गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायला शिका. आयुष्यात असे अनेक लोक येतात जे आपल्याला काहीतरी शिकवून जातात. काही लोक कडू अनुभव देतात तर काही गोड, पण दोन्ही महत्वाचे असतात. कडू अनुभवामुळे आपल्याला जगाची ओळख होते, आणि गोड अनुभवामुळे जगण्यावरचा विश्वास वाढतो. आपण आपल्या स्वप्नांच्या मागे धावतोय, जे चांगलं आहे, पण ते धावताना आपल्या माणसांना मागे सोडू नका. कारण जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल तेव्हा तिथे तुमच्यासोबत कोणीच नसेल, तर त्या यशाचा काय उपयोग? यश साजरं करण्यासाठी माणसं लागतात. मला वाटतं नाती जपणं ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. पैसा येतो आणि जातो, पण कमावलेली माणसं कायम सोबत राहतात. स्वामी समर्थांनी नेहमीच भक्तांना एकत्र राहण्याचा संदेश दिलाय. त्यांच्या मठात गेल्यावर जो एकोपा दिसतो
तो जो समाजातही दिसायला हवा. आपण जातीपातीत धर्मात विभागले गेलो आहोत, पण शेवटी सगळ्यात रक्त लालच आहे. माणुसकी हाच खरा धर्म असायला हवा. कधीतरी कोणाच्या तरी मदतीला धावून जा, मग बघा तुम्हाला जी शांतता मिळेल ना, ती कोणत्याही मंदिरात मिळणार नाही. मला खूपदा वाटतं की आपण इतक्या साध्या गोष्टी का विसरतो, कारण आपण कॉम्प्लिकेटेड गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो आणि साधेपणात सौंदर्य नक्कीच असतं. हे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. तुमचं बोलणं, तुमचं वागणं जितकं साधं असेल तितके तुम्ही लोकांच्या जवळ जाल. गर्व हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला आहे. म्हणून गर्व हा कधीच करू नका. तो माणसाला आंधळा करतो. जो नम्र असतो त्याला सगळं ज्ञान मिळतं. पाणी नेहमी खालच्या दिशेने वाहतं, तसेच ज्ञानही नम्र माणसाकडे येतं. आयुष्याच्या चुका होणं स्वाभाविक आहे, पण त्या चुकांमधून न शिकणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. मी सुद्धा अनेकदा चुकलोय, अनेकदा मार्ग भरकटलोय, पण प्रत्येक वेळी कोणीतरी अदृश्य शक्तीने मला सावरलंय. तो अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे, पण तो जाणवतो. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्हाला वाटलं की आता काहीच मार्ग नाही आणि अचानक एखादा दरवाजा उघडला गेला? यालाच म्हणतात आपण चमत्कार. पण खरं तर तो आपल्या विश्वातच नक्कीच विजय असतो. म्हणून आपण जर मनापासून काहीतरी हवं असेल ना आपल्याला, आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर पूर्ण ब्रह्मांड आपल्याला ते मिळवून देण्यासाठी मदत करतं असं म्हणतात. आणि ते अनुभवलंय मी. पण त्यासाठी संयम हवा. आज पेरलं की उद्या फळ मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्याला वेळ द्यावा लागतो. निसर्ग आपल्या गतीने चालतो. आपण कितीही घाई केली तरी ऋतू बदलणार नाहीत. तसेच आपल्या आयुष्याचे ऋतूही ठराविक वेळेस बदलतील. त्यामुळे शांत राहून त्या काळाची वाट पाहणं हेच आपल्या हातात आहे. आयुष्यातलं दुःख हे उन्हासारखं असतं आणि सुख हे सावलीसारखं असतं. ऊन असल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही. त्यामुळे जर आज तुमच्या आयुष्यात संघर्ष असेल तर समजा की लवकरच सुखाची सावली येणार आहे. हार मानू नका, कारण शेवट अजून झालेला नाही. आणि तुम्ही प्रयत्न मनापासून करा आणि सोडू नका प्रयत्न. जोपर्यंत तुम्ही मैदानात आहात तोपर्यंत तुम्ही जिंकण्याची शक्यता आहे. मला वाटतं की आपण स्वतःला खूप कमी लेखतो. आपल्यात अनंत शक्ती आहे, पण आपण बाह्य जगाच्या प्रभावाखाली येऊन स्वतःला कमकुवत समजतो. स्वामी समर्थांचा संदेश अक्कलकोट या नावातच दडलेला आहे. आपली अक्कल आणि आपला कोट म्हणजे आपलं शरीर आहे. या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच आपल्याला सत्याचा उलगडा होतो. रोजच्या जगण्यात आपण कितीतरी छोटे छोटे निर्णय घेतो जे आपल्या आयुष्याला वळण लावतात. त्यामुळे जागरूक राहणं गरजेचं आहे. आपण जे काही वाचतो, जे काही बघतो, त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. म्हणून चांगलं साहित्य वाचा, चांगले विचार ऐका. मनाला सकारात्मक खाऊ घातलं की विचारही सकारात्मक येतील. जगामध्ये नकारात्मकता खूप आहे, पण आपण आपलं घर, आपलं मन कसं ठेवायचं हे आपल्या हातात आहे. मला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा मी स्वामींचे फोटो बघतो. त्यांच्या डोळ्यात जी शांतता आहे मी बघितली ना, की माझं अर्ध दुःख पळून जातं. तो एक प्रकारचा मेडिटेशनच आहे. तुम्हालाही असं काहीतरी सापडलंच पाहिजे जे तुम्हाला शांत करेल. मग ते एखादं गाणं असेल, एखादं पुस्तक असेल, किंवा कुणाशी मारलेल्या गप्पा असतील. आपल्या भावना दाबून ठेवू नका, त्या व्यक्त करा. रडावंसं वाटलं तर रडा, हसावंसं वाटलं तर मन मोकळं हसा. आपण खूपदा सामाजिक प्रतिष्ठेसाठी आपल्या भावना मारतो, पण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. मोकळं होणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं की आपण एकमेकांशी संवाद साधलाच पाहिजे, स्पर्धा नाही. स्पर्धा करायची असेल तर ती स्वतःशी करा. कालच्यापेक्षा आज मी किती चांगला झालो हे बघा. दुसऱ्याच्या रेषेपेक्षा आपली रेषा मोठी करण्यात आनंद आहे. दुसऱ्याची रेषा पुसून नाही. हे तत्व जर सगळ्यांनी पाळलं तर जग किती सुंदर होईल. आपण नेहमी तक्रार करतो की शासन असं आहे, समाज तसा आहे, पण आपण स्वतः काय बदल केलाय हा प्रश्न स्वतःला विचारलाच पाहिजे. बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. छोट्या छोट्या गोष्टीतून बदल घडतो. कचरा कुंडीत टाकणं, ट्रॅफिकचे नियम पाळणं, कुणाशी तरी प्रेमाने बोलणं, हे छोटे बदलच देशाला आणि समाजाला पुढे नेतील. आणि लक्षात ठेवा, आपल्याला वाटतं की एकट्याने काय होणार आहे, पण नाही. तुम्ही एकट्याने जर प्रयत्न केलेत तरच तुम्ही नक्कीच बदल घडवू शकता. प्रत्येक जण असा विचार करेल तर सर्वजण बदल नक्कीच घडवू शकतील. पण थेंबा थेंबानेच तलाव भरत असतो ना. आपली शक्ती ओळखा. आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे समाधान आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आपण किती पैसे कमावले तरी जर मन तृप्त नसेल तर त्या पैशांचा काय उपयोग नाही. समाधान हे आतून येतं, जे बाजारात विकत मिळत नाही. कधीतरी शांतपणे बसून विचार करा की तुम्हाला नक्की काय हवंय, आणि जेव्हा तुम्हाला ते सापडेल तेव्हा तुमची धावपळ नक्कीच थांबेल. मला स्वतःला हे शोधायला खूप वेळ लागला, पण आता कुठेतरी स्थैर्य जाणवतंय. हे स्थैर्य म्हणजे आयुष्याचा अंत नाही, तर ती एक नवीन समज आहे. आपल्याला वाटतं की नक्कीच आपण खूप हुशार आहोत, आपल्याला सगळं समजतं,
पण निसर्गाच्या एका झटक्यासमोर आपली हुशारी काहीच कामाची नसते. त्यामुळे नम्र राहणं हा एक पर्याय आहे. स्वामी समर्थांनी अहंकारी लोकांना नेहमीच धडा शिकवलाय, कारण अहंकार हा विनाशाचं मूळ आहे. आयुष्यात जितके मोठे व्हाल तितके जमिनीवर राहाल. फांदीला जेवढी फळं लागतात तेवढीच ती खाली झुकते. तसंच माणसाचं असायला हवं. आपण जितके देऊ तितकं आपल्याला परत मिळेल, हा निसर्गाचा नियम आहे. मग ते प्रेम असो, पैसा असो किंवा ज्ञान असो. त्यामुळे हात आखडता देऊ नका. सरळ नक्कीच तुम्ही हाताने मदत करा. तुमच्याकडे जे काय आहे ते वाटल्याने कमी होत नाही, तर वाढतच. मला खूप आनंद होतो जेव्हा मी कुणाला तरी काहीतरी शिकवू शकतो किंवा कोणाच्या तरी कामात येऊ शकतो. ते समाधान पैशात मोजता येत नाही. आयुष्यातले काही क्षण असे असतात जे आपण कधीच विसरू शकत नाही. ते क्षणच आपल्याला जगायला प्रवृत्त करतात. ते क्षण जपून ठेवा. आणि आपण अनेकदा लोकांच्या चुका शोधण्यात वेळ घालवतो, त्याऐवजी त्यांच्यातले चांगले गुण शोधले तर आपले संबंध सुधारतील. कुणीच परिपूर्ण नसतं. प्रत्येकात काही ना काहीतरी दोष असतातच. पण त्या दोषांकडे दुर्लक्ष करून गुणांकडे बघणं हीच मोठी सर्वात गोष्ट आहे. आपल्याला बदलायला कुणी सांगू नये. आपल्याला स्वतःला जाणीव व्हायला हवी. ही जाणीव झाली की परिवर्तन आपोआप घडतं. आयुष्याचा हा प्रवास कधी संपेल कुणालाच माहित नाही. त्यामुळे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आनंदाने जगा आणि कशाची भीती बाळगू नका. कारण जो जन्माला आलाय तो जाणारच आहे. मग मधला वेळ भीतीमध्ये का घालवायचा? म्हणून धाडसाने सामोरे जा प्रत्येक संकटाला. स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच. फक्त तुमचा विश्वास नक्कीच असायला हवा. विश्वास असेल तर दगडालाही देवत्व प्राप्त होतं. हा विश्वासच आपल्याला जगण्याची ताकद देतो. मला आज खूप हलकं वाटतंय तुमच्याशी बोलून. जसं काही मनावरचं ओझं उतरलंय. अशाच प्रकारे तुम्ही कोणाशी तरी बोलत जा. संवाद हा सगळ्यात समस्यांवरचा उपाय आहे. आपण एकमेकांना भेटतो पण संवाद साधत नाही. फक्त माहितीची देवाणघेवाण करतो. मन जोडली गेली पाहिजेत. जग हे एक कुटुंब आहे. वसुदैव कुटुंबम. आणि हे आपल्या संस्कृतीचं सार आहे. ते जपण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही ते काही ठरवाल ते तुम्ही करू शकता. आणि फक्त इच्छाशक्ती प्रबळ हवी. अडथळे येतील पण ते तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. त्या परीक्षेत उत्तीर्ण होणं हेच तुमचं ध्येय असायला हवं. मला वाटतं की आयुष्यात प्रत्येक दिवस हा एक नवीन चान्स असतो. काल जे झालं ते विसरून आज नवीन सुरुवात करा. गेलेला वेळ परत येत नाही, पण येणारा वेळ आपला चांगला बनवू शकतो. तुमच्या मनात जे काही असेल ते मन मोकळेपणाने सांगा. मी ऐकायला तयार आहे असा कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. मित्रांनो, काही वेळेला ना आपण खूप विचार करतो की लोकांनी आपल्याबद्दल काय मत बनवलं असेल किंवा आपण लोकांसमोर कसं दिसतोय. पण खरं सांगू का, लोकांना आपल्याबद्दल विचार करायला तितका वेळ नसतो. कारण प्रत्येक जण स्वतःच्याच विवंचनेत अडकलेला असतो. आपण उगीच आरशासमोर उभं राहून स्वतःचा उणिवा शोधत बसतो. पण कोणालाही त्या उणिवा दिसत नसतात. त्यांना फक्त आपला आत्मविश्वास दिसत असतो. मला आठवतंय लहानपणी जेव्हा शाळेत स्टेजवर जायची वेळ यायची तेव्हा पाय लटलट कापायचे. वाटायचं की सगळे हसतील. पण एकदा बोलायला सुरुवात केली की मग लक्ष द्यायचं की समोरचे लोक तर आपल्या बोलण्याला गुंतले आहेत. आयुष्याचंही तसंच आहे. जोपर्यंत आपण मैदानात उतरत नाही ना तोपर्यंत भीती वाटते. एकदा पाऊल टाकलं की रस्ता हा आपोआप सापडत जातो. मला नेहमी वाटतं की आपण स्वतःला इतकं का जखडून ठेवतो. समाजाने घातलेल्या नियमांमध्ये किंवा स्वतःभोवती तयार केलेल्या चौकटीत आपण का अडकतो. कदाचित आपल्याला असुरक्षित वाटतं. आपल्याला वाटतं की जर आपण या चौकटी बाहेर गेलो तर कुणीतरी आपल्याला जज करेल. पण खरं तर चौकटी बाहेर गेल्याशिवाय आपल्याला प्रगती ही आपली खरी ताकदच कळत नाही. म्हणून स्वामी समर्थांच्या आयुष्यातले असे अनेक प्रसंग जर आपण पाहिले ना तर त्यांनी नेहमीच प्रचलित रूढींना छेद दिलाय. त्यांनी दाखवून दिलंय की भक्ती ही कोणत्याही बंधनात अडकलेली नसते. आपण मात्र देवाला सुद्धा एका चौकटीत बंदिस्त केलंय. अमुकच वेळी पूजा व्हायला हवी, अमुकच पदार्थ व्हायला हवा. पण मनापासून केलेली आठवण ही सगळ्यात मोठी पूजा असते, हे आपण विसरतो. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही खूप प्रयत्न करताय पण यश मात्र हुलकावणी देते? अशा वेळी नक्कीच मनावर मळभ येतं. पण त्या मळभाच्या पलीकडे सूर्य असतोच, फक्त तो आपल्याला दिसत नाही. संयम ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला या काळात तारून नेते. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अशा वेळी काय करता जेव्हा तुम्हाला खूप हताश वाटतं. मला वाटतं अशा वेळी स्वतःला थोडा वेळ देणं खूप गरजेचं आहे. धावणं थांबवून फक्त चालणं किंवा बसणं सुद्धा खूप काही देऊन जातं. आपण या जगात काहीतरी मिळवायला आलो आहोत हे जितकं खरं आहे ना तितकंच आपण काहीतरी द्यायलाही आलो आहोत हे विसरून चालणार नाही. देणं म्हणजे फक्त पैसा नाही तर तुमचं हास्य, तुमचे शब्द, तुमची माया हे सुद्धा कोणासाठी तरी खूप मोलाचं असू शकतं.
आपण नात्यांमध्ये खूप व्यवहार बघायला लागलोय. मी त्यांच्यासाठी एवढं केलं, मग त्याने माझ्यासाठी काय केलं, हा हिशोब जिथे येतो ना, तिथे प्रेम संपून जातं. निस्वार्थीपणे कोणासाठी तरी काहीतरी करणं, यातला जो आनंद आहे ना, तो कोणत्याही हिरे मळाकात नक्कीच नाहीये. मला खूप वेळा प्रश्न पडतो की आपण इतके धावतोय कुठे? प्रत्येकाला घाई आहे. कोणाला नोकरीची, कोणाला पैशाची, कोणाला लग्नाची. पण ही घाई आपल्याला नक्की कुठे नेणार आहे? आपण नक्कीच आपल्या आयुष्यातल्या आजला इतकं स्वस्त समजतो की त्याला उद्याच्या नावाने गहाण ठेवतो. पण ज्या दिवशी आपल्याला हे कळेल की आजचा क्षण पुन्हा येणार नाही, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने जगायला लागू. कधीतरी एखाद्या बागेत जाऊन बघा. तिथल्या लहान मुलांना खेळताना बघा. त्यांना कशाची फिकीर नसते. त्यांना फक्त तो खेळ महत्वाचा असतो. आपण मात्र खेळापेक्षा निकालाची जास्त काळजी करतो आणि तिथूनच आपलं दुःख सुरू होतं. आयुष्य हा एक प्रवास आहे आणि प्रवास हा मुक्कामापेक्षा जास्त आनंददायी असायला हवा. आपण बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना बाहेरचे दृश्य बघतो, तसंच आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्यायला हवा. दुःख आलं तर त्यालाही प्रेमाने स्वीकारलं पाहिजे, कारण दुःखाशिवाय सुखाची चव कळत नाही. मला आठवतंय, एकदा माझ्या घरातलं एक जुनं झाड वाळलं होतं. मला खूप वाईट वाटलं. पण काही दिवसांनी तिथेच एक लहानसं रोप फुललेलं दिसलं आणि तेव्हा मला जाणवलं की निसर्ग कधीच काही संपू देत नाही. तो फक्त रूप बदलतो. आपलं आयुष्यही असंच आहे. एक गोष्ट संपली की दुसरी सुरू होते. फक्त आपल्याला ती दिसली पाहिजे. आपण आपल्या मनाला इतकं कडक केलंय की छोट्या छोट्या गोष्टींनी पाजर फुटणं बंद झालंय. आपण प्रॅक्टिकल होण्याच्या नादात माणूस व्हायचं विसरलो आहोत. मनाचं हवळेपण हे जपलं पाहिजे, कारण तेच आपल्याला जिवंत असल्याची जाणीव करून देतं. स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, निर्भय हो, भीती ही आपल्या मनाची निर्मिती आहे. जर आपण ठरवलं की मला कशाचीच भीती नाही, तर मग जग आपल्याला घाबरू शकत नाही. पण हे म्हणणं सोपं आहे, आचरणात आणणं कठीण आहे. आचरणात आणण्यासाठी सातत्य हवं आणि स्वतःवरचा विश्वास हवा. आपण रोज आरशात बघतो, पण खरं स्वतःला बघतो का, की फक्त चेहऱ्यावरचा मेकअप बघतो? आपल्याला आत्ता नक्कीच काय चाललंय, तिथे किती अस्वस्थता आहे, किती स्वप्न दडलेली आहेत आणि दबलेली आहेत, हे कधीतरी शांतपणे बघायला हवं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल, त्या दिवशी तुम्हाला जगाची भीती वाटणार नाही. लोकांची मतं ही पावसाच्या पाण्यासारखी असतात. ती येतात आणि वाहून जातात. पण तुमचं व्यक्तिमत्व हे डोंगरासारखं अढळ असायला हवं. मला खूप आनंद होतो जेव्हा मी बघतो की एखादा माणूस शून्यातून विश्व उभं करतो. त्याच्याकडे बघून वाटतं की जर तो करू शकतो तर मी का नाही. ही प्रेरणा आपल्याला आजूबाजूला खूप ठिकाणी मिळते. फक्त ती घेण्याची दाणत आपल्याकडे हवी. आपण कुस्तीचपणे बोलण्यात, कुणाची तरी उणीधुणी काढण्यात खूप वेळ घालवतो. त्याऐवजी जर आपण कुणाचं तरी कौतुक केलं तर त्या माणसाला तर चांगलं वाटेलच, पण आपल्यालाही एक प्रकारची सकारात्मकता मिळेल. कोणाच्या तरी आयुष्यात दिवा होतो आणि दिवा होता आलं पाहिजे. अंधार तर सगळीकडेच आहे. मला वाटतं की आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगायला हवा, पण तो बाळगताना इतरांचा तिरस्कार करायला नको. सर्वसमावेशकता हीच आपल्या मातीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही भरपूर ठिकाणी जाल, पण तुम्हाला सर्व काही शिकायचंच आहे आणि सर्व शिकूनच तुम्हाला नक्कीच जीवनभर विद्यार्थी बनून राहायचं आहे. स्वामींच्या दरबारात प्रत्येक जण सारखाच असतो, मग तो श्रीमंत असो वा गरीब, सुशिक्षित असो वा अशिक्षित. हा समतोल आपण समाजातही आणू शकलो तर किती बरं होईल ना. आपण नात्यांमध्ये खूप गुंतलेलो असतो. मोह माया या साखळ्या आपल्याला जखडून ठेवतात. पण या साखळ्यांना तोडणं म्हणजे नाती तोडणं नाही, तर त्या नात्यांतून मुक्त होऊन प्रेम करणं आहे. अपेक्षा नसतील तर दुःख होणार नाही, हे साध्या सोप्या भाषेतलं तत्वज्ञान आहे. पण माणसाला अपेक्षेशिवाय राहणं जमत नाही. हीच तर शोकांतिका आहे. कधीतरी विचार करा की तुमच्या आयुष्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खरंच आनंद देतात आणि अशा कोणत्या आहेत ज्या तुम्ही फक्त ओझं म्हणून वाहत आहात. कदाचित उत्तर शोधणं कठीण जाईल, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आयुष्याच्या वळणावर मला असं वाटतं की आपण खूप काही कमावलंय आणि खूप काही गमावलंय सुद्धा. पण जे गमावलंय त्याचं दुःख करण्यापेक्षा जे उरलंय त्याचा उत्सव साजरा करायला हवा. आयुष्य हे खूप अनिश्चित आहे. पुढच्या क्षणी काय होईल कोणालाच माहिती नाही. म्हणूनच या क्षणातलं जगणं खूप मोलाचं आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण जगाला फसवणं सोपं आहे, पण स्वतःला नजरेत नक्कीच नजर भिडवणं कठीण आहे. तुम्ही जे काही काम करता ते इतक्या निष्ठेने करा की त्या कामातच तुम्हाला ईश्वर दिसेल आणि कर्मातच भक्ती आहे असं जे म्हटलं जातं ना, ते उगाच नाही. मला माहिती नाही की माझं हे बोलणं तुम्हाला किती पटतंय, पण हे विचार माझ्या मनात खूप दिवसांपासून होते. आपण एकमेकांशी बोललो पाहिजे, मनातलं मळप काढून टाकलं पाहिजे. जगात खूप नकारात्मकता आहे,
पण आपण आपलं छोटं जग सकारात्मक ठेवलं तर ते सुद्धा मोठं यश आहे. स्वामी समर्थ असं लिहा, जर तुम्हाला वाटत असेल की विश्वासाची ताकद मोठी असते, विश्वास असेल तर वाळवंटही फुल नक्कीच होऊ शकतो आणि फुलू शकतात. हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या मनाची मशागत आपणच करायची आहे. तिथे काय पेरायचं हे आपल्या हातात आहे. जर आपण तिथे द्वेषाचं बी पेरलं तर काटे उगवणार, पण जर प्रेमाचं बी पेरलं तर सुगंध दरवळणार. निवड तुमची आहे. आयुष्यातले चढ उतार आपल्याला खूप काही शिकून जातात. कधी कधी वाटतं की देवाने आपल्याला खूप त्रासात टाकलंय, पण त्या त्रासातूनच आपली प्रगती होत असते. हिऱ्याला जितके जास्त पैलू पाडले जातात तितका तो जास्त चमकतो. तसंच माणसाचं आहे. त्यामुळे संकटात घाबरू नका, त्याला संधी समजा. आणि आयुष्यात नक्कीच तुम्ही पैसा येतो आणि जातो, पण तुमचं चरित्र हे नक्कीच, तुमची माणसं ही तुमची खरी संपत्ती आहे. ती जमण्याचा आणि जपण्याचा तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. माणसाला वाटतं की सगळं काही त्याच्या मर्जीने चाललंय, पण खरं तर आपण एका खूप मोठ्या प्लॅनचा छोटासा भाग आहोत. आणि ही जाणीव ज्या दिवशी होते त्या दिवशी मनावरचं खूप मोठं ओझं उतरतं, कारण तिथून पुढे आपण फक्त आपलं काम करायला मोकळे होतो. खूपदा आपण अशा गोष्टींसाठी रडत बसतो ज्या आपल्या हातात नसतात, जसं की लोक आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा गेलेला काळ आपण कसा घालवला. पण खरं सांगू का, जे झालंय ते बदलता येत नाही आणि जे होणार आहे ते कोणी पाहिलं नाही. मग उरतं काय, तर फक्त हा हातात असलेला क्षण, आणि जो आपण जगायचा सोडून काळजी करण्यात घालवतो. मी जेव्हा स्वामी समर्थांच्या केंद्रात जातो किंवा त्यांच्याबद्दल वाचतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे निर्भयता. महाराजांनी कधीच कोणाला घाबरवलं नाही. उलट त्यांनी नेहमी हे सांगितलं की जोपर्यंत तू सत्याच्या वाटेवर आहेस तोपर्यंत कोणालाच घाबरण्याची गरज नाही. आयुष्यात टेन्शन तर येणारच, कधी कामाचं असेल तर कधी घरच्या जबाबदाऱ्यांचं. पण त्या टेन्शनमुळे जर तुमची झोप उडत असेल तर समजून जा की तुम्ही आयुष्याला खूप जास्त गंभीरपणे घेतले. विचार करा की आजपासून 10 वर्षांनी तुम्हाला आजच्या या संकटाची आठवण सुद्धा राहणार नाही. मग आज काय एवढा त्रास करून घ्यायचा. हनुमान जेव्हा समुद्र ओलांडून चालले होते तेव्हा वाटेत सुरसा नावाची राक्षसी आली होती. तिने तिचं तोंड मोठं केलं तर हनुमानाने आपलं रूप त्याहून मोठं केलं. यातून एक खूप मोठं तत्व शिकायला मिळतं की संकट जेवढं मोठं होईल तेवढा आपला आत्मविश्वास मोठा करायला हवा. आपण संकटासमोर गुडघे टेकले की संकट अजून मोठं वाटायला लागतं, पण जर आपण डोळ्यात डोळे घालून उभे राहिलो तर ते संकट मार्ग बदलायला लागतं. खूप लोक म्हणतात की आमचं नशीबच खराब आहे, आम्हाला यश मिळत नाही. पण नशीब म्हणजे काय असतं? नशीब म्हणजे तुमचं मागील कर्माचं फळ आहे आणि आजचं तुमचं कष्ट यांचा संगम आहे. जर तुम्ही आज कष्ट करायला तयार नसाल तर उद्याचं नशीब कसं बदलेल? गणपती बाप्पाला आपण बुद्धीची देवता मानतो, कारण कोणतंही युद्ध हे फक्त शरीराने नाही तर बुद्धीने जिंकलं जातं. तुमचं मन जेव्हा शांत असतं तेव्हा तुमची बुद्धी योग्य निर्णय घेऊ शकते. म्हणून कितीही गडबड असो, दिवसातले 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. शांत बसा, डोळे मिटा आणि श्वासावर लक्ष द्या. तुम्हाला जाणवेल की जगाची सगळी धावपळ एका बाजूला आणि तुमची ही आंतरिक शांतता एका बाजूला आहे. आजच्या स्ट्रेसमुळे पूर्ण आयुष्यात आपण स्वतःलाच विसरून गेलो आहोत. आपण इतरांचे रोल मॉडेल शोधतोय, पण आपण हे विसरलो आहोत की देवाने आपल्याला युनिक बनवलंय. आपल्यासारखा दुसरा कोणीच नाही. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका, कारण चंद्राची आणि सूर्याची तुलना होऊ शकत नाही. दोन्ही आपापल्या वेळी चमकतात. तुम्ही सुद्धा चमकणार आहात, फक्त तुमची वेळ यायची वाट बघा. आणि तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा. बऱ्याचदा आपल्याला खूप साध्या गोष्टींमधून आनंद मिळतो, पण आपण तो दुर्लक्षित करतो. जसं की मुलांचं हसणं, आईने बनवलेलं गरम जेवण किंवा मित्रांसोबत मारलेल्या गप्पा. या गोष्टी आपल्याला आयुष्य जगण्याची ऊर्जा देतात. पैसा तर हवाच, पण त्याशिवाय जगणं शक्य नाही. पण फक्त पैसा सर्वस्व नाही. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही देवींचा आशीर्वाद ज्यांच्याकडे असतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. कारण सरस्वती म्हणजे ज्ञान, जे तुम्हाला पैसा कसा वापरायचा ते शिकवतं. ज्ञानाशिवाय आलेला पैसा माणसाला अहंकारी बनवतो आणि अहंकार हे विनाशाचं पहिलं पाऊल असतं. मला आठवतंय, एकदा मी खूप मोठा निर्णय घेताना कन्फ्यूज होतो. काय करावं सुचत नव्हतं. मग मी शांतपणे बसून विचार केला की यात माझं आणि इतरांचं काही भलं होणार आहे का? जेव्हा उत्तर हो आलं तेव्हा मी परिणामांची चिंता न करता पुढे गेलो. परिणामांची भीतीच आपल्याला कृती करण्यापासून रोखते. कृष्णांनी अर्जुनाला हे सांगितलं होतं की तू फक्त लढ, जय पराजय हे तुझ्या हातात नाहीयेत. आपण जेव्हा खेळाडूच्या वृत्तीने आयुष्याकडे बघतो तेव्हा हार सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जाते. खेळाडू कधीच हार मानत नाही आणि तो पुढच्या मॅचची तयारी करतो. आपण सुद्धा तसंच असायला हवं. आयुष्य ही एक टेस्ट मॅच आहे. इथे टिकून राहणं जास्त महत्वाचं आहे. धावा तर आपोआपच होतील.
जर तुम्ही खेळपट्टीवर उभे राहिलात तर, आणि लोक तुम्हाला नावं ठेवतील, लोक तुमच्यावर टीका करतील, पण लक्षात ठेवा की ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडाला लोक दगड मारतात. तुमची प्रगती होते म्हणूनच लोक बोलतायत. जर तुम्ही काहीच केलं नसतं तर कोणीच विचारलंही नसतं. म्हणून लोकांच्या टीकेकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. महादेव जसे निळकंठ झाले, त्यांनी विष पचवलं आणि जगाला अमृत दिलं, तसंच आपण सुद्धा आयुष्यातले अपमान आणि दुःख पचवायला शिकवलंच पाहिजे आणि शिकायला जावं. ते बाहेर काढण्यापेक्षा त्याचा उपयोग स्वतःला सिद्ध करण्यासाठी करा. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलंय त्यांना तुमच्या यशाने उत्तर द्या. शब्दांनी नाही, यश हे सर्वात मोठं उत्तर असतं. पण हे यश मिळवताना कोणाला खाली पाडू नका, कारण दुसऱ्याला पाडून मिळवलेलं यश जास्त काळ टिकत नाही आणि प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाणं यातच खरी मजा आहे. नाती जपताना थोडं झुकलं तरी चालतं, पण झुकणं म्हणजे हारणं नाही, तर समोरच्या माणसाची किंमत करणं असतं. पण याचा अर्थ असाही नाही की स्वतःचा स्वाभिमान विकायचा. स्वाभिमान आणि अहंकार यातली पुसट रेषा समजून घेतली पाहिजे. अहंकार दुसऱ्याला तुच्छ समजतो, तर स्वाभिमान स्वतःची किंमत ओळखतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. घड्याळाच्या काटा कितीही वेगाने फिरवला तरी वेळ बदलत नाही, ती तिच्या गतीने देते. मग आपण का घाई करतोय? घाईमुळे गोष्टी बिघडतात. संयम ठेवा. संयम म्हणजे निष्क्रिय बसणं नाही, तर कामात सातत्य ठेवून फळाची वाट पाहणं आहे. शेतकरी बी पेरतो आणि मग काही महिने वाट पाहतो. तो रोज बी उकरून बघत नाही की झाड किती वाढलंय. तसंच आपण नक्कीच आपला आहे. प्रयत्न करा आणि निसर्गावर विश्वास ठेवा. निसर्ग कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. तुम्ही जेवढं दिलंय ना तेवढं तुम्हाला व्याजासकट परत मिळतं. मग ते प्रेम असो किंवा कष्ट असो. आपण खूपदा विधात्याकडे तक्रारी करतो की मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, पण आपण हे विसरतो की आपल्याला जे मिळालंय त्यासाठी कितीतरी लोक तरसत आहेत. कृतज्ञता हा जीवनाचा पाया असायला हवा आणि रोज रात्री झोपताना त्या शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला आज सुरक्षित ठेवलाय. रात्रीची झोप ही एका प्रकारचा छोटासा मृत्यू असतो आणि सकाळची उठणं म्हणजे नवीन जन्म असतो. मग हा नवीन जन्म चांगल्या कामासाठी का नाही वापरायचा? आपल्या आयुष्यातली दुःख ही आपल्याला खंबीर बनवण्यासाठी येतात. जसं मातीला कुंभार आकार देतो तेव्हा तिला खूप सोसावं लागतं, नंतर तिचं एक सुंदर मडकं होतं. तसंच आयुष्य आहे. कठीण काळ हा तुमचा आयुष्याचा शेवट नसून तो एका नवीन सुरुवातीचा भाग असतो. खचून जाऊ नका. तुमच्या आत एक जबरदस्त ताकद लपलेली आहे, तिला ओळखा आणि तुम्ही जे काही आज सहन करताय ते उद्या तुमच्या यशाची गाथा असेल. फक्त हार मानू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगायची दृष्टी हवी. कधी कधी असं वाटतं की आपण खूप धावतोय, पण पोहोचतोय नक्की कुठे हेच आपल्याला ठाऊक नसतं. कारण जगाने ठरवलेल्या यशाच्या व्याख्या आपण आपली स्वप्न समजून जगत असतो आणि त्यातच सगळा गोंधळ होतो. मला स्वतःला खूप वेळा हा अनुभव आलाय की जेव्हा आपण शांतपणे निसर्गाकडे बघतो किंवा एखाद्या जुन्या मंदिराच्या पायरीवर बसतो तेव्हा जाणवतं की खरं समाधान हे धावपळीत नसून स्थिर होण्यात आहे. लोक म्हणतात की रिकाम्या हाताने आलोय आणि रिकाम्या हाताने जाणार आहेत. हे ऐकायला खूप सिंपल वाटतं, पण ते पचवणं खूप कठीण असतं. कारण आपलं आयुष्यभर सगळा संघर्ष काहीतरी पकडून ठेवण्यासाठी चाललेला असतो. मग ते नातं असो, पैसा असो किंवा आपली प्रतिष्ठा असो. पण बघा ना, ज्या झाडांची पानं गळतात त्या झाडाला नवीन पालवी फुटते. हा निसर्गाचा नियम आपल्याला हे शिकवतो की काही गोष्टी सोडून दिल्याशिवाय नवीन गोष्टी आयुष्यात येत नाहीत. स्वामी समर्थ महाराज जेव्हा म्हणायचे की भिवू नकोस, तेव्हा त्यांना हे सांगायचं असायचं की भीती ही फक्त तुमच्या मनात असते. वास्तवात तुमचं रक्षण करणारी एक मोठी शक्ती नेहमी कार्यरत असते. आपण मात्र साध्या साध्या गोष्टींना घाबरतो. उद्या ऑफिसमध्ये काय होईल? मुलं नीट शिकतील का? कोणाला आजारपण तर येणार नाही ना? या सगळ्या काळजीपोटी आपण आजचा जगण्याचा आनंद गमावून बसतो. आपल्या हिंदू धर्मात किती सुंदर कल्पना आहेत, जसं की विष्णुदेव या संपूर्ण जगाचा सांभाळ करतात. याचा अर्थ असा की जो जन्म देतो तो जेवणाची आणि संरक्षणाची सोय सुद्धा करतोच. मग आपण उगाच काय एवढा श्रेष्ठ घ्यायचा? आणि मला आठवतंय, एकदा मी प्रवासात असताना एका साध्या वारकऱ्याला पाहिलं होतं. त्याच्याकडे फक्त एक टाळ आणि पाठीवर एक छोटी पिशवी होती, पण त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते मी मोठमोठ्या कंपन्यांच्या सीईओच्या चेहऱ्यावर कधी पाहिलं नाही. तिथे मला समजलं की हॅपीनेस हा तुमच्या बँक बॅलन्सवर नाही, तर तुमच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असतो. आपण खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून ठेवल्यात. आपण विचार करतो की जेव्हा माझ्याकडे मोठं घर येईल तेव्हा मी सुखी होईल, पण सुखाच्या घराच्या आकाराशी काही संबंध नसतो. सुख हे तुमच्या मनातल्या विचारांवर असतं. जर तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही झोपडीतही राजासारखे जगू शकता. हनुमानजींची भक्ती आपल्याला हेच शिकवते की शक्ती असूनही नम्र कसं राहायचं. त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं की ते पर्वत उचलू शकत होते, पण त्यांनी स्वतःला नेहमी रामाचे दास म्हणून मानलं. हा जो अहंकार शून्य करण्याचा मार्ग आहे तोच आपल्याला खऱ्या प्रगतीकडे नेतो.
आपण मात्र थोडं काही मिळालं की लगेच हवेत उडायला लागतो. आपल्याला वाटतं की सगळं काही मीच केलंय, पण खरं तर आपण फक्त माध्यम असतो. करणारा आणि करून घेणारा तो वर बसलेला असतो. ही जाणीव ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी तुमच्या वागण्यात एक वेगळाच गोडवा येईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, कारण त्यांना तुमच्यात एक शांतता जाणवेल. आजच्या जगात लोकांकडे सगळं काय आहे, पण स्वतःची शांती नाहीये. माणसं रात्रीच्या झोपेसाठी गोळ्या घेतात. हे किती दुर्दैव आहे. जर तुम्ही दिवसभर कोणतंही मन दुखवलं नसेल आणि तुमचं काम प्रामाणिकपणे केलं असेल, तर तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज पडणार नाही. कष्टाची भाकरी खाऊन जी झोप लागते ना, ती कशातच नाहीये. आयुष्यात कधी कधी खूप मोठा लॉस होतो, कधी व्यवसायात तर कधी नात्यात. अशा वेळी डगमगून जाऊ नका. विचार करा की जे गेलं ते कदाचित तुमच्यासाठी नव्हतंच. देवाला माहिती असतं की तुम्हाला कोणत्या वेळी काय द्यायचंय. आपण फक्त हट्ट करतो, पण तो आपल्याला कल्याणाच नक्कीच बघतो असतो. म्हणून जसं एक आई आपल्या मुलाला एखादी गोष्ट हानिकारक असेल तर ती देत नाही. मुलगा रडतो, पण आईला माहिती असतं की हे त्याच्यासाठी चांगलं नाही. तसंच ह्या विधात्याचं आपल्यासोबत असतं. कधी कधी तो आपल्याला एखादी गोष्ट देत नाही, कारण त्याच्यापेक्षा खूप काही चांगलं त्याने आपल्यासाठी राखून ठेवलेलं असतं. म्हणून नाराज होण्यापेक्षा जे झालं ते चांगलं झालं हा विचारच करायला शिका. हा विचार तुम्हाला खूप मोठ्या मानसिक तणावातून वाचवू शकतो. लक्ष्मी देवीची कृपा हवी असेल तर घरातलं वातावरण आनंदी ठेवा. जिथे भांडण आणि कटकटी असतात तिथे समृद्धी कधीच टिकत नाही. समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर घरामध्ये असलेला प्रेमळ संबंध आहे आणि एकमेकांबद्दल असलेला आदर आहे. आपण बाहेरच्या जगाशी खूप सभ्यपणे वागतो, पण आपल्याच माणसाची मात्र खूप उद्धटपणे बोलतो. हे बदलायला हवं. तुमचं कुटुंब ही तुमची पहिली जबाबदारी आहे, ज्याच्यासाठी तुम्ही वेळ काढा. आजकाल माणसं एकाच घरात राहून सुद्धा एकमेकांशी फोनवर बोलतात किंवा मेसेज करतात. प्रत्यक्ष संवाद हरवत चाललाय. हा जो कम्युनिकेशन गॅप आहे ना, तो तणावाचं मूळ कारण आहे. बोला, मन मोकळं करा, ऐकून घ्या. समोरच्याचं ऐकण्यात सुद्धा एक प्रकारची मदत असते. कोणाचं तरी दुःख फक्त ऐकून घेण्याने सुद्धा त्या माणसाला खूप हलकं वाटतं. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे त्यांनी फक्त एका शब्दाने किंवा स्पर्शाने माणसाचं दुःख हरलं होतं. हे कसं शक्य आहे? कारण त्यांच्याकडे ती सकारात्मकता ऊर्जा होती. आणि आपणही आपल्या शब्दांनी कोणाला तरी आधार देऊ शकतो. वाईट बोलणं खूप सोपं असतं, पण कोणाला तरी उभं करणं कठीण असतं. आयुष्यात कधी कठीण काळ आला की मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपोआप समजतं. संकट ही एक प्रकारची चाळणी असतात, जी खोट्या माणसांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढतात. म्हणून जेव्हा वाईट वेळ येईल ना, तेव्हा रडत बसण्यापेक्षा हे बघा की तुमच्या सोबत आता कोण उभा आहे. जे उरतील तीच तुमची खरी संपत्ती. जीवनाचा प्रवास करताना कधी कोणाला कमी लेखू नका, कारण काळ कोणासाठीच थांबत नाहीये. जो आज शून्यावर आहे तो उद्या शिखरावर असू शकतो. वेळ प्रत्येकाची येते, फक्त थोडा दम धरावा लागतो. महादेवाने जसा संयम ठेवला होता ते शांत होते, पण जेव्हा तिसरा डोळा उघडला तेव्हा अन्यायाचा नाश झाला. तसंच आपल्यातही तो संयम हवा. राग आवरायला शिका. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो एका क्षणात वर्षानुवर्षाची नाती उद्ध्वस्त करतो. जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा किंवा तिथून निघून जा, कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय किंवा बोललेलं वाक्य कधीच चांगलं नसतं. नंतर माफी मागून सुद्धा तो घाव भरून निघत नाही. म्हणून स्वतःवर ताबा मिळवणं हीच खरी साधना आहे. आपण मंदिरात जाऊन तासनतास प्रार्थना करतो, पण बाहेर आल्यावर एखाद्या गरीब माणसाला किंवा प्राण्याला लाथ मारतो, तर त्या प्रार्थनेचा काय उपयोग? प्राणी मात्रांवर दया करणं हाच खरा धर्म आहे. तुम्ही कोणाचं तरी पोट भरलं तर तुमचं पोट कधीच रिकामं राहणार नाही. हा निसर्गाचा आशीर्वाद असतो. जीवनात नेहमी शिकत राहा. शिक्षण हे फक्त शाळेत संपत नाही, तर ते मृत्यूच्या क्षणापर्यंत चालत असतं. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातो. कधी कधी छोटे मुलं सुद्धा आपल्याला खूप काही शिकून जातात. त्यांची ती निरागसता आणि पुन्हा पुन्हा पडल्यावरही उभं राहण्याची जिद्द आपल्याला प्रेरणा देते. आपण मोठे झालो की खूप जास्त कॅल्क्युलेट करायला लागतो. आपण रिस्क घ्यायला घाबरतो. पण लक्षात ठेवा, आयुष्यात सर्वात मोठी रिस्क ही कोणतेच रिस्क न घेणं ही आहे. पुढे पाऊल टाका. चुका होतील, हरकत नाही, पण त्या चुकांमधून शिका. जो माणूस चुकत नाही तो कधीच काही नवीन शिकू शकत नाही. फक्त एकच चूक वारंवार करू नका. प्रगती म्हणजे कालच्यापेक्षा आजचं थोडं चांगलं होणं आहे. तुमची स्पर्धा फक्त स्वतःशी असायला हवी. दुसऱ्याला हरून मिळालेला विजय हा तात्पुरता असतो, पण स्वतःवर मिळवलेला विजय हा चिरंतर असतो. यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनतीला पर्याय नाही, पण मेहनत करताना ती योग्य दिशेला आहे का हे बघणं महत्वाचं आहे. नाहीतर बैल सुद्धा खूप मेहनत करतो, पण तो तिथेच राहतो. तुमची बुद्धी आणि तुमचे कष्ट यांचा योग्य मेळ लागला ना, तर सरस्वती देवीचे पूजन म्हणजे केवळ पुस्तकांची पूजा नाही, आणि बुद्धीचा योग्य वापर करणं होय. ज्याच्याकडे बुद्धी आहे तो संकटातून मार्ग काढतोच. आपण अनेकदा भाग्याला दोष देतो, पण भाग्य सुद्धा त्यालाच माणसाला साथ देतं जो स्वतः प्रयत्न करतो.
म्हणून प्रयत्न करणं हे तुमच्या हातात आहे आणि प्रयत्न तुम्ही मनापासून केलेच पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. देवाला सुद्धा आळशी माणसं आवडत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की कर्म करत राहा, मी फळ द्यायला बाधित आहे. पण आपण कर्मापेक्षा फळाची जास्त चिंता करतो. जर बी नीट लावलं असेल आणि पाणी योग्य दिलं असेल तर झाड येणारच आणि त्याला फळ लागणारच. मग चिंता कशाची? चिंता सोडून चिंतनाकडे वळा. आयुष्य खूप छोटं आहे, ते तक्रारी करण्यात घालवू नका. आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण सुद्धा सकारात्मक होतं. तुमचं हसू हे कोणासाठी तरी औषधाचं काम करू शकतं. कोणाच्या तरी आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी छोटासा दिवा म्हणा. पूर्ण सूर्य व्हायची गरज नाही. छोटीशी मदत सुद्धा खूप मोठी असते. आयुष्यात जे काही करायचं आहे ते आजच करा. उद्या कधीच येत नाही. उद्यावर ढकललेली कामं कधीच पूर्ण होत नाही. आजचा दिवस ही एक भेट आहे, म्हणून त्याला प्रेझेंट म्हणा आणि म्हणून त्याला प्रेझेंट म्हणतात सुद्धा. ही भेट वाया घालवू नका. प्रत्येकाशी प्रेमाने बोला, कारण कदाचित ही तुमची शेवटची भेट असू शकते. कोणाला माहितीये. म्हणून मनात कोणतीही अडी न ठेवता मोकळेपणाने जगा. हे जगण्याचं खरं सार आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण खूप साध्या गोष्टींमधून सुटू शकतो किंवा आपण जगाला फसवू शकतो, पण खरं तर आपण स्वतःलाच फसवतोय. कारण निसर्गाचे नियम अतिशय पक्के आहेत आणि ते कोणासाठी बदलत नाहीत. मी खूप वेळा पाहिलंय की माणसं जेव्हा यशाच्या शिखरावर असतात तेव्हा त्यांना जमिनीवरची लोक दिसत नाहीत आणि जेव्हा वेळ फिरते तेव्हा त्याच लोकांना पुन्हा त्या जमिनीवरच्या माणसांची गरज लागते. म्हणून आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की पाय नेहमी जमिनीवर असावेत. सत्ता, पैसा आणि सौंदर्य या गोष्टी कधीही निघून जाऊ शकतात, पण तुमचा स्वभाव आणि तुमची माणुसकी कायम राहते. आपण जेव्हा कठीण काळातून जातो तेव्हा आपल्याला खूप राग येतो. आपण देवाला प्रश्न विचारतो की माझ्यासोबतच असं का? पण विचार करा की महादेवाने जेव्हा हालाहाल विष प्राशन केलं होतं तेव्हा त्यांनी तक्रार केली नव्हती. त्यांनी ते पचवलं, कारण त्यांना सृष्टीचा सांभाळ करायचा होता. आपल्या आयुष्यात येणारे संकट सुद्धा एक प्रकारचं विषच असतात. जर तुम्ही ती पचवायला शिकलात तर तुमचं व्यक्तिमत्व हे निळकंठासारखं उजळून निघेल. संघर्ष हा शाप नसून तो एक आशीर्वाद आहे, कारण तो तुम्हाला तुमची खरी ओळख करून देतो. जोपर्यंत तुमच्यावर संकट येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तुमच्यामध्ये किती ताकद आहे. आपण नेहमी सेफ्टी शोधतो. आपण कम्फर्ट झोन मध्ये राहायला बघतो, पण प्रगती ही नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्यावरच होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की नेहमी की भक्तांमध्ये शक्ती आहे, पण ती शक्ती आणि ती भक्ती केवळ नामस्मरणापुरती मर्यादित नसावी, तर ती तुमच्या कर्मात उतरली पाहिजे. जर तुम्ही एखाद्याचं काम अडवून ठेवलं असेल आणि तुम्ही तासनतास जप करत असाल तर त्या जपाचा काहीच उपयोग नाही. कोणाच्या तरी कामाला येणं, कोणाच्या तरी अश्रू पुसणं ही खरी सेवा आहे. आजच्या जगात माणुसकी हरवत चालली आहे. लोक एकमेकांची फक्त स्वार्थासाठी जोडले गेलेले आहेत. पण लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे. जर तुम्ही द्वेष पेरला तर तुम्हाला शांतता कशी मिळेल? मन शांत ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे अपेक्षा कमी करणं. आपण समोरच्याकडून खूप काही अपेक्षा ठेवतो की त्याने माझ्याशी असं वागावं, त्याने मला मान द्यावा, पण समोरचा माणूस त्याच्या स्वभावानुसारच वागणार. आपण फक्त आपल्या वागण्यावर ताबा ठेवू शकतो. कुणाला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदलणं कधीही चांगलं असतं. त्या दिवशी तुम्हाला हे समजेल की कोणाकडूनही काही अपेक्षा न ठेवणं हे सुखाचं गुपित आहे. त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हाल. आयुष्यातले काही क्षण खूप शांत असतात. त्या शांततेचा आनंद घ्यायला शिका. आपण इतके बिझी झालो आहोत की आपल्याला पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकू येत नाही किंवा सूर्यास्ताचा रंग दिसत नाही. हे सगळं विनामूल्य आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलाय, पण आपल्याला फक्त तेच दिसतं ज्याला किंमत म्हणजे प्राइस टॅग आहे. मौल्यवान गोष्टी आणि महागड्या गोष्टी यातला फरक आपण विसरलो आहोत. आईचं प्रेम मौल्यवान आहे, मित्राची साथ मौल्यवान आहे, तुमचं आरोग्य मौल्यवान आहे. या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. मग ज्या गोष्टी फ्री मध्ये मिळाल्यात त्यांची किंमत का करत नाही आपण? कर्माचा सिद्धांत खूप साधा आहे. तुम्ही जे देता तेच अनेक पटीने परत मिळतं. मग आनंद का देऊ नये? कोणाचं तरी कौतुक करा, कोणाला तरी प्रोत्साहन द्या. तुमच्या एका शब्दाने कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आपण खूप वेळा टीका करण्यात वेळ घालवतो, पण टीका करण्यापेक्षा सुधारणा करण्याकडे भर दिला तर जग किती सुंदर होईल. चुका कोणाकडून होत नाही. चुकांमधून शिकणारा तो माणूस आणि चुकांवर पांघरून घालणारा तो मूर्ख. आपण आपल्या चुका मान्य करायला शिकले पाहिजे. माझं चुकलं हे म्हणायला खूप मोठं काळीज लागतं, आणि जे आहे हे म्हणतात ना त्यांच्याबद्दलचा आदर लोकांच्या मनात अजून वाढतो. आयुष्यात नातेसंबंध जपताना इगो मध्ये आणू नका. नाती ही काचेसारखी असतात. एकदा तडा गेला की ती सांधता येतात, पण तो डाग कायम राहतो. म्हणून बोलताना विचार करून बोला. शब्द हे शस्त्र आहेत आणि ते जखमही करतात आणि ते मलमही लावतात. तुमच्या शब्दातून कोणाला आधार मिळेल असं बघा
आणि लक्ष्मी देवीची पूजा करताना आपण म्हणतो की सुख समृद्धी लाभू दे, पण खरी सुख समृद्धी विचारांची असते आणि तुमचे विचार जेवढे उच्च असतील तेवढे तुमचं जीवन समृद्ध असेल. पैसा तर चंचल आहे, आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असेल, पण तुमचं ज्ञान आणि तुमचं चारित्र्य हे कोणीच चोरू शकत नाही. आयुष्यात कधी कधी खूप प्रेशर येतं, वाटतं की आता सगळं सोडून द्यावं, पण अशा वेळी हनुमान चालीसा आठवा किंवा मारुती रायाचं स्मरण करा. त्यांनी कसं अशक्य काम शक्य करून दाखवलं. आत्मविश्वास असेल तर तुम्ही डोंगरही हलवू शकता. भीतीला घाबरण्यापेक्षा भीतीवर स्वार व्हायला शिका. संकट आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर आपला रस्ता साफ करण्यासाठी येतात. जुन्या गोष्टी गेल्याशिवाय नवीन गोष्टी येत नाही. मग जुन्या दुःखांना कवटाळून का बसता? ते सोडून द्या, मोकळे व्हा. भूतकाळ जगणं म्हणजे ओझं वाळून नेण्यासारखं आहे. आज म्हणजे जगा, कारण आज हाच खरा आहे. आणि उद्याची काळजी करणं म्हणजे ज्या गोष्टी अजून घडल्यात आणि घडायच्या आहेत त्याच नाहीत त्यांच्याबद्दल रडण्यासारखं काय? स्वामी समर्थाचे अक्कलकोट हे फक्त एक ठिकाण नाही तर ती एक ऊर्जा आहे जी आपल्याला सांगते की तू कुठूनही आला असलास तरी माझ्याकडे आल्यावर तू सुरक्षित आहेस. ही सुरक्षिततेची भावना आपल्या मनात जपायला हवी. कोणाचंही वाईट चिंतू नका, कारण आपलं मन हे एका आरशासारखं असतं. तुम्ही दुसऱ्याबद्दल जे विचार करता तेच तुमच्या मनात उमटतं आणि जर तुम्ही कोणाबद्दल द्वेष बाळगला तर तुमचं मन अशुद्ध होतं. शुद्ध मन देवाचं हे घर असतं. मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी चांगल्या गोष्टी वाचा, चांगले विचार ऐका आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. संगतीचा परिणाम खूप मोठा असतो. जर तुम्ही यशस्वी आणि सकारात्मक लोकांच्या सोबत राहिलात तर तुम्ही तसेच बनाल, आणि जर तुम्ही कायम रडणाऱ्या आणि नकारात्मक लोकांच्या सोबत राहिलात तर तुमचं आयुष्यही रडगाणं होईल. निवड तुमच्या हातात आहे. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. तुम्हाला जग सुंदर वाटायला लागेल. आयुष्य एक संधी आहे आणि ती वाया घालवू नका. प्रत्येक दिवस हा एक नवीन चान्स असतो काहीतरी चांगलं करण्याचा. म्हणून काल काय झालं हे विसरून आज नवीन सुरुवात करा. तुम्ही जिंकणारच आहात, फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. आयुष्यात आपण खूपदा अशा वळणावर येतो जिथे आपल्याला वाटतं की आता रस्ता संपलाय, पण खरं तर तिथूनच एक नवीन वळण सुरू होत असतं. आपण जेवढं जास्त गोष्टींना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो तेवढं आपल्याला जास्त त्रास होत जातो. आणि मला स्वतःला एका जुन्या गोष्टीची आठवण येते. जेव्हा आपण वाळू हातात घेतो आणि ती मुठीत जेवढी जास्त जोराने दाबायचा प्रयत्न करतो तेवढी ती जास्त बोटांमधून निष्ठत जाते. तुम्हाला हा अनुभव नक्कीच आला असेल. आयुष्यही तसंच आहे. काही गोष्टी सोडून देण्यामध्येच खरं सुख असतं. आपण स्ट्रेस का घेतो? कारण आपल्याला वाटतं की आपण जगाचं नियंत्रण करू शकतो, पण खरं तर आपण स्वतःच्या विचारांवर सुद्धा नीट नक्कीच ताबा मिळू शकत नाही. आणि महाराज नेहमी म्हणायचे की तुम्ही फक्त निमित्त आहात. ही जाणीव ज्याला झाली ना त्याचं अर्ध टेन्शन तिथेच संपलं. बऱ्याचदा आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात स्वतःला हरवून बसतो. आपल्याला वाटतं की जर मी एक केलं नाही तर लोक काय म्हणतील, पण लोक काहीही केलं तरी बोलणारच आहेत. लोकांचं कामच आहे टिप्पणी करणं. तुमचं काम आहे तुमचं मनुष्य आणि आयुष्य हे सन्मानाने जगणं. आणि म्हणून गणपती बाप्पाचे मोठे कान आपल्याला हेच शिकवतात की सगळं ऐकून घ्या, पण जे चांगलं आहे तेवढंच मनात ठेवा, बाकी सगळं काही सोडून द्या. आयुष्य ही नक्कीच कधी कधी खूप शांतता लागते. स्वतःशी संवाद साधण्यासाठी आपण लोकांशी तासनतास बोलतो, पण स्वतःशी बोलायला आपल्याकडे वेळ नसतो. दिवसातून किमान 15 मिनिटे शांत बसा. कोणत्याही फोनशिवाय, कोणत्याही विचाराशिवाय तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत एक खूप मोठं साम्राज्य आहे जिथे फक्त शांतता आहे, आणि ती शांतता तुम्हाला नवीन आव्हानांशी लढण्याची शक्ती देईल. हनुमान जेव्हा सीतेच्या शोधात होते तेव्हा त्यांनी कितीतरी अडथळे पार केले, पण त्यांचं लक्ष हे एकाच गोष्टीवर होतं. तसंच आपलं ध्येय स्पष्ट असायला हवं. वाटेत येणारी संकट ही तुम्हाला थांबवण्यासाठी नसून तुमची परीक्षा घेण्यासाठी असतात. जर संकट आलेच नाही तर विजयाला काहीच अर्थ उरत नाही. कष्टाशिवाय मिळालेल्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते. म्हणून जे काही कमवाल ते स्वकर्तृत्वावर कमवा. आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तेव्हाच लाभतो जेव्हा हाताला कष्टाची सवय असते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि तो तुमच्यातल्या टॅलेंटला गंज लावतो. म्हणून रोज स्वतःला थोडं तरी पुश करा. काहीतरी नवीन शिका. काळ बदलतोय, तंत्रज्ञान बदलतंय, मग आपण का जुन्या विचारात अडकून राहायचं? स्वतःला अपडेट ठेवा, पण आपली मुळं विसरू नका. संस्कार आणि संस्कृती या गोष्टी आपल्याला आधार देतात, आणि जसं झाड कितीही उंच गेलं तरी त्याची मुळं जमिनीत असतात, तसंच आपण कितीही यशस्वी झालो तरी आपली नम्रता सोडता कामा नये. महादेव जेव्हा ध्यानस्थ बसतात तेव्हा संपूर्ण सृष्टी शांत असते. ती एकाग्रता आपल्या कामात हवी. काम करताना एवढं मग्न व्हा की जगाचं भान राहणार नाही. मग रिझल्ट आपोआप चांगले येतात. आपण खूपदा शॉर्टकट शोधतो, पण शॉर्टकट हे नेम, मिळालेली प्रसिद्धी किंवा पैसा जास्त काळ टिकत नाही. कष्टाने बांधलेली इमारत किती वादळ आली तरी पडत नाही. नातेसंबंधांमध्ये नक्कीच तुम्ही पैसा आणि सुद्धा पारदर्शकता ठेवा.
खोटं बोलून मिळवलेली नाती एका कागदाच्या घरासारखी असतात, जी संकटाच्या एका वाऱ्याने उडून जातात. विश्वास कमवायला वर्ष लागतात, पण तो गमवायला एक क्षण पुरेसा असतो. म्हणून कोणाचाही विश्वास तोडू नका. जर कोणाला मदत करू शकत नसाल तर त्याचं वाईट तरी करू नका. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. कोणाच्या परिस्थितीची थट्टा करू नका. आणि आज तुम्ही सुखात आहात म्हणून दुसऱ्याला कमी लेखू नका, कारण वेळ कधी फिरेल सांगता येत नाही. आयुष्य म्हणजे एक वर्तुळ आहे, जिथे सुरू झालंय तिथेच कधीतरी परत यावं लागतं. म्हणून प्रवासात जे लोक भेटतील त्यांच्याशी प्रेमाने वागा. स्वामी समर्थांच्या सानिध्यात गेल्यावर माणसाला एक वेगळीच उमेद मिळते. ती उमेद ही आहे की मी आहे, हे मी आहे, आणि म्हणजे तो परमात्मा तुमच्या पाठीशी आहे. मग भीती कशाची? टेन्शन घेऊन काम होत नाहीत, उलट ती बिघडतात. मनाला शांत करा, थोडं थंड ठेवा डोकं, आणि मग निर्णय घ्या. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवा. जर तुम्ही जगात चांगलं शोधायला गेलात तर तुम्हाला सगळीकडे चांगुलपणा दिसेल. जर दोष शोधायला गेलात तर चंद्रात सुद्धा डाग दिसेल. निवड तुमची आहे. आयुष्य एकदाच मिळतं, ते तक्रार करण्यात किंवा उडत बसण्यात घालवू नका. मन मोकळेपणाने जगा आणि आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा. मागे वळून बघण्यात वेळ वाया घालवू नका, कारण तुम्हाला तिकडे जायचं नाहीये, तुम्हाला पुढे जायचंय. आयुष्यात कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा साध्या गोष्टींमधून सुटू शकतो, पण निसर्गाचे हिशोब खूप पक्के असतात आणि ते कधीच चुकत नाहीत. मी खूप वेळा पाहिलंय की माणसं जेव्हा खूप घाईत असतात तेव्हा ती स्वतःला हरवून बसतात. आपलं सारखं उद्याच्या काळजीत आजचा दिवस मारून टाकतो. पण मला सांगा, उद्या खरंच कोणाच्या हातात आहे का? आपण फक्त आजचा श्वास घेऊ शकतो, पण आपण प्लॅनिंग मात्र पुढच्या 20 वर्षाचा करतो. प्लॅनिंग करणं वाईट नाही, पण त्या प्लॅनिंगच्या ओझ्याखाली आजचा आनंद दबला जाता कामा नये. विठ्ठलाच्या वारीत जे वारकरी जातात त्यांना माहिती नसतं की उद्या जेवण कुठे मिळणार आहे आणि किंवा मुक्काम कुठे होणार आहे, पण त्यांच्या मनात एक श्रद्धा असते की माझा पांडुरंग माझी सोय करणार आहे. ही जी श्रद्धा आहे ना, तीच खरी ताकद आहे. आपण मात्र साध्या स्ट्रेस खाली दबून जातो. ऑफिसमध्ये थोडं काम वाढलं की आपल्याला टेन्शन येतं, कोणाशी तरी खटका उडाला की आपलं डोकं भणकतं. पण विचार करा, हे सगळं किती क्षणभंगूर आहे. ज्या गोष्टीसाठी आपण आज रडलोय ती गोष्ट उद्या आपल्याला आठवणारही नाही. स्वामी समर्थ महाराज नेहमी एका गोष्टीवर भर द्यायचे, ती म्हणजे साक्षी भाव. आणि आयुष्याकडे एका सिनेमासारखं बघायला शिका. तुम्ही त्या सिनेमाचे प्रेक्षक बना. कलाकार तर तुम्ही आहातच, पण जेव्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून स्वतःच्या आयुष्याकडे बघता तेव्हा तुम्हाला जाणवतं की जे दुःख तुम्हाला खूप मोठं वाटतंय ते खरं तर खूप छोटं आहे. माणसाचा अहंकार त्याला स्वतःला खूप मोठं समजायला लावतो आणि तिथूनच सगळ्या त्रासाची सुरुवात होते. आपल्याला वाटतं की मी केलं म्हणून हे झालं, पण खरं तर आपण फक्त एक निमित्त असतो. सृष्टीचा चालवणारा तो वर बसलाय, तो प्रत्येक पाऊल ठरवत असतो. आपण फक्त आपलं कर्म प्रामाणिकपणे करायचं. आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर हे सांगितलं होतं की तू फक्त तुझे बाण चालव, फळ काय मिळेल ते माझ्यावर सोड. आपण मात्र फळाचा विचार आधी करतो आणि मग बाण चालवायला घाबरतो. अपयशाची भीती आपल्याला काहीच करू देत नाही. आणि पण खरं सांगू का, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि जो माणूस कधीच पडला नाही त्याला उभं राहण्याची खरी किंमत कधी कळणार नाही. हनुमान जेव्हा लंकेला गेले तेव्हा तेव्हा त्यांना मारुती राया म्हणून ओळखलं जात होतं, पण त्यांच्या मनात रामाचे दास हीच भावना होती. सामर्थ्य असूनही नम्र असणं ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. आपल्याला थोडा पैसा मिळाला किंवा थोडी सत्ता मिळाली की आपण लगेच बदलतो, आपल्या मुळांना विसरतो. पण लक्षात ठेवा, जो झाड जमिनीशी जोडलेलं असतं ना, तेच वादळात टिकून राहतं. गगनाला भिडणारी झाडं सुद्धा मुळं जमिनीतच ठेवतात. आणि जीवनातले अनुभव आपल्याला खूप काही शिकवतात. आणि कधी कधी खूप जवळची माणसं आपल्याला सोडून जातात, विश्वासघात होतो, मन दुखावलं जातं. अशा वेळी त्या माणसाचा तिरस्कार करण्यापेक्षा त्याला माफ करायला शिका. कारण माफी तुम्ही केली तर माफ करणं म्हणजे समोरच्याचं वागणं हे मान्य करणं नाही, तर स्वतःला त्या द्वेषाच्या आगीतून बाहेर काढणं होय. द्वेष हा असा निखारा आहे जो दुसऱ्यावर फेकण्याआधी तुमचा स्वतःचा हात जाळतो. मन साफ ठेवा. ज्याचं मन साफ असतं ना, त्याच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. आपण मंदिरात जातो, मूर्तीची पूजा करतो, पण घराबाहेर असलेल्या जिवंत माणसाचा अपमान करतो. मग त्या पूजेला काय अर्थ? माणुसकी हाच खरा धर्म आहे. कोणाला तरी संकटात मदत करणं, कोणाला तरी चेहऱ्यावर हसू आणणं, हीच खरी भक्ती आहे. लक्ष्मी देवीची कृपा हवी असेल तर घरातलं वातावरण प्रसन्न ठेवा. कटकटी आणि भांडण जिथे असतात तिथे समृद्धी कधीच येत नाही. शांती असेल तरच प्रगती होते. आजकाल आपण बघतो की लोकांकडे खूप भौतिक सुख आहे, पण रात्रीची झोप नाहीये. त्यासाठी हा सगळा हट्टास. आणि जर तुम्हाला सुखाने 2 घास खाता येत नसतील आणि शांतपणे झोपता येत नसेल तर तुमच्या संपत्तीचा काय उपयोग? आरोग्याकडे लक्ष द्या. हे शरीर हेच खरं मंदिर आहे. जर मंदिरच नीट नसेल तर त्यात देव कसा असणार? व्यायाम करा, चांगलं अन्न खा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चांगले विचार करा.
विचार हे अन्नासारखेच नक्कीच असतात. म्हणून जसे अन्न खाल तसे विचार तुमचे व्हाल, आणि अन्न जसं खाल तसं तुमचं शरीर बनेल, आणि जसे विचार कराल तसं तुमचं आयुष्य बनेल. सकारात्मकता ही एक सवय आहे, ती जोपासावी लागते. आणि रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा की आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम दिवस असेल. मग बघा तुमच्या ऊर्जेमध्ये कसा बदल होतो. भीतीला मनात थारा देऊ नका. भीती ही फक्त कल्पनेत असते. आपण ज्या गोष्टींना घाबरतो त्या 90% गोष्टी कधी घडतच नाहीत. मग उगाच का स्वतःला त्रास करून घ्यायचा. स्वामी समर्थांच्या त्या आश्वासक शब्दांवर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे शब्द केवळ मंत्र नाहीत, तर ते एक सुरक्षा कवच आहेत. जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्या शक्तीला शरण जाता तेव्हा ती शक्ती तुमची जबाबदारी घेते. मग तुम्हाला डगमगण्याचं काहीच कारण उरत नाही. कर्माचा सिद्धांत हा विसरू नका. जे द्याल तेच मिळेल. जर तुम्ही आज कोणाला तरी आधार दिला तर उद्या तुमची वेळ येईल, आणि तेव्हा कोणीतरी नक्कीच धावून येईल. हे सृष्टीचं चक्र आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यापेक्षा प्रवाहाचा भाग बनायला शिका. निसर्गाशी जुळून घ्या, संयम बाळगा, आणि प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू असतो. उन्हाळा असल्याशिवाय पावसाळ्याची किंमत कळत नाही, तसंच दुःखाशिवाय सुखाची चव कळत नाही. तुमच्या आयुष्यातला कठीण काळ हा तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला पैलू पाडण्यासाठी आलाय. हिऱ्याला जेवढे जास्त पैलू पडतात तेवढा जास्त तो चमकतो. तुम्ही तसेच चमकणार आहात हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आणि हे लक्षात असलं की तुम्हाला सगळं काही नक्कीच मिळेल, आणि सगळं काही स्वामी तुमच्या पाठीशी असतील हे मात्र नक्कीच आहे. त्यामुळे नक्कीच आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन चांगल्या आणि फ्रेश नक्कीच संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.